नमस्कार क्रीडा रसिकांनो. मुंबईत स्पोर्ट्स क्राफ्टच्या वतीनं मुंबई वाशी अशा स्कूटर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीची काही क्षणचित्र आज आपण आपल्या कार्यक्रमात पाहणार आहोत. तसंच पुणेकर नागरिक, भारतीय पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पुणे फेस्टिवलमधल्या मोटोक्रॉस, गोल्फ, टेनिस या स्पर्धा, तसंच योगासनं आणि वॉटर स्पोर्ट्स यांची प्रात्यक्षिकं ही आज आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्याआधी पाहूया काही स्थानिक घडामोडी. परळच्या लाल मैदान गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं एका रोड रेसचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या शर्यतीत पुरुष गटात नेव्हीच्या पी भालानं तर महिला गटात ट्रॅक मास्टरच्या सुरेखा श्रीवास्तवनं विजेतेपद मिळवलं. या स्पर्धेत 400 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचा प्रारंभ खासदार मोहन रावले यांच्या हस्ते झाला. तर या होत्या काही स्थानिक घडामोडी. आता पाहूया मुंबई वाशी स्कूटर रॅली. मुंबईच्या स्पोर्ट्स क्राफ्टच्या वतीनं मुंबई ते वाशी अशा स्कूटर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. एकूण 240 किलोमीटरचं अंतर या रॅली करता होतं. 28 स्पर्धकांनी या स्पर्धेला हजेरी लावलेली होती. चौपाटीच्या बिर्ला क्रीडा केंद्रापासून स्पर्धेला प्रारंभ झालाय. गृहराज्यमंत्री अरुण मेहता यांच्या हस्ते शर्यतीला प्रारंभ होतोय. तिसऱ्या क्रमांकाचा रोहित अरोरा याला निशाण दाखवताना गृहराज्यमंत्री, त्याच्या पाठोपाठ मायकेल रॉड्रिग्स हा 5 क्रमांकाचा स्कूटरपटू, त्याच्या पाठोपाठ इंजिनियर, शर्यत आता महालक्ष्मी रेसकोर्स जवळून हाजी अली पार करून जाताना 10व्या क्रमांकाचा होशी पटेल चुनावट्टी रोडकडे आता शर्यत चालली. खाली पटेल हा 14व्या क्रमांकाचा खेळाडू मार्ग आक्रमण करताना. थोडासा शहराचा बाहेरचा भाग आला की वेग वाढलेला दिसतोय. या रूटवर ट्रॅफिक बरोबर इतरही अडथळे स्पर्धकांना पार करून जायला लागत होतं. तुर्भेच्या जवळचा हा तपासणी नाका. अठ्ठावीस क्रमांकाचा भारत किनारीवाला आता या तपासणी नाक्याच्या जवळ आलाय. या अशा रॅलीचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते म्हणजे की स्पर्धकाला वेळ आणि वेग यांचं संतुलन राखायला लागतं. एखाद्या तपासणी नाक्यावर वेळेवर जाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. लवकर गेला तरीही पेनल्टी गुणांना सामोरं जायला लागतं आणि उशिरा पोचला तरी सुद्धा पेनल्टी गुण मिळतात. राजेश गाजरा हा 17व्या क्रमांकाचा खेळाडू. मुरबाड इंडस्ट्रियल एरिया हा जो भाग आहे त्याच्या अप्रोच रोडवर आता शर्यत दाखल झालेली. आर योगानंद हा स्कूटरपटू आता जातोय. त्याची होंडा गाडी आहे. त्याच्या पाठोपाठ प्रदीप कांबळी तपासणी नाका सोडून आता अप्रोच रोडवर दाखल.
कैजात माणेकशा खेळाडू आता तपासणी नाक्यावर दाखल झालेला. एकूण 28 स्पर्धकांनी या मुंबई वाशी रॅलीत भाग घेतलेला आहे. मुंबई, मुरबाड, बारवी डॅम आणि वाशी असा स्पर्धेचा 240 किलोमीटरचा मार्ग होता. आता कल्याण एअरफील्डचा जो अप्रोच रोड आहे त्या अप्रोच रोडवर शर्यत दाखल झालेली आहे. भारत किनारीवाला हा 28 क्रमांकाचा खेळाडू चेतक गाडीवरनं या पुढच्या मार्गाचं आक्रमण करतोय. थोडासा रस्त्यावरचा ट्रॅफिकही कमी आहे आणि त्याचा फायदा घेत वेगानं गाडी हाकीत हे स्पर्धक मार्ग आक्रमण करत आहेत. कल्याण एअरफील्डच्या जवळचा हा पट्टा थोडासा अवघड आणि दगड काटेकोटे असलेला खडका भाग थोडासा, त्यामुळे मार्ग आक्रमण करताना स्पर्धकांना बराच त्रास होतोय. वाहनांच्या क्षमतेबरोबर इथे स्पर्धकाच्या क्षमतेची कसोटी या ट्रॅकवर पाहायला मिळते. 11व्या क्रमांकाचा हा जुबिन पटेल आपलं कौशल्य पणाला लावतोय. बारवी डॅम जवळ आता शर्यत दाखल झालेली. हा 5 किलोमीटरचा अत्यंत अवघड टप्पा वाहनांची आणि स्पर्धकांची खरी कसोटी या अवघड टप्प्यावर. या अवघड टप्प्याला तोंड देत, अवघड ट्रॅकला तोंड देत भारत किनारीवाला हे मार्गाक्रमण करतोय. 28 क्रमांकाचा खेळाडू. बारवी डॅमकडनं नंतर शर्यत ही वाशीकडे रवाना होईल. मात्र त्याआधी या अवघड टप्प्याला सगळ्या स्पर्धकांना तोंड द्यायला लागत आहे. आर योगानंद या कठीण टप्प्यावर आता गाडी चालवतोय. कैजात माणेकशा हा ओल्डफील्डच्या तपासणी नाक्याच्या जवळ आलेला आणि आता मुख्य रस्त्याने तो वाशीकडे आक्रमण करेल. दीपक फुलसुंगे चेतकवरून या स्पर्धेत भाग घेतलेला त्यांनी चेतकच्या सह्यानं. शर्यतीचा मार्ग आता वाशीकडे जाईल आणि वाशीकडे या स्पर्धेचा शेवट होईल. एकतीस क्रमांकाचा स्कूटरपटू सिक्वेरिया हा आता मुख्य रस्त्यावर दाखल झालाय. ओल्ड एअरफील्डचा अवघड टप्पा त्याने पार केलाय आणि आता वेगानं मार्गाक्रमण करतोय तो वाशीकडे. वेगानं गाडी चालवत असलेला हा सिक्वेरिया रस्त्यावर ट्रॅफिक नाहीये आणि त्याचा फायदा घेत गाडीचा वेग अधिक वाढवीत
वेग आणि वेळ यांचं संतुलन राखायचा प्रयत्न. शर्यत आता वाशीच्या अंतिम टप्प्याशी दाखल झालेली आणि हा अंतिम टप्पा शर्यतीचा शेवट या वाशीला झालेला. कार्यकारी उपाध्यक्ष हमीद जाफरी यांच्या हस्ते चषक स्वीकारताना जुबिन पटेल.